नमस्कार पालको. आर.टी प्रवेश प्रक्रियेमध्ये जे पालक ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे आणि आता प्रतीक्षेत आहेत की जी लॉटरी 7 जूनला निघाली होती ती अद्यापही पालकांसाठी डिक्लेअर केली नव्हती. कोर्टाची स्थगिती आल्यामुळं किंवा 13 जूनपर्यंत जे काही म्हणणं आहे शिक्षण विभागाला कोर्टात मांडायचं आहे, त्यानंतर स्थगिती उठल्यानंतरच आपल्याला डिक्लेअर करण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. त्यामुळं पालक आज बऱ्याच आशेनं आर.टीच्या वेबसाईटवरती लॉग इन करून पाहत आहेत, परंतु वेबसाईटवरती असं लिहून येते की साईट अंडर मेंटेनन्स. मग पालकांना अशी आशा लागलेली आहे की साईट मेंटेनन्समध्ये आहे म्हणजेच ती याद्या अपलोड करण्याचं काम चालू आहे का. परंतु आपण पाहतोय की इकडं की कोर्टाचा आदेश किंवा स्थगिती जी आहे त्याची सुनावणी 13 तारखेला म्हणजे उद्या होणार आहे. त्या सुनावणीवरती मग कोर्ट काय निर्णय घेत आहे, शिक्षण विभाग त्यांचं म्हणणं काय मांडतंय, त्यानंतर कोर्ट त्याच्यावरती काय निर्णय घेत आहे, ते पालकाच्या हिताचाच असणार आहे का आणि त्याच्यानंतर लॉटरी डिक्लेअर होणार आहे. मग कोर्टाचा आणखीन आदेश आला नाही, मग पालकांनी आशा ठेवायची का की उद्या तरी कमान आपल्याला यादी लागू शकेल किंवा मिळू शकेल. त्यातच बऱ्याच पालकांचं असं होतं की कुणालाच SMS आलेला नाही आहे, पण आपण ॲप्लिकेशन नंबर टाकून स्टेटस चेक करतोय तर नो स्कूल सिलेक्टेड येतं आहे किंवा वेटिंग लिस्टमध्ये कुणाला मेसेज येतो किंवा कुणाला काहीच दिसत नाही आहे. मग आणखी पालकांमध्ये संभ्रम किंवा एक भीतीचं वातावरण आहे की आमचं सिलेक्शन झालंच नाही का, आम्हाला SMS आला नाही आणि ऑनलाईन टाकून बघतोय स्टेटस चेक करतोय तर तिथं नो स्कूल सिलेक्टेड किंवा आणखीन काही स्टेटस येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे पालक हे भांबावून गेले आहेत. मान्य आहे, निकालाची जी प्रतीक्षा आहे ही पालकांसाठी खरंच आता त्यांचा अंत पाहण्यासारखी आहे. कारण जी प्रक्रिया आहे ॲडमिशनची या वर्षीची हे घोंगडं भिजत जानेवारीपासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आता जवळपास अर्धा संपत आलेला आहे आणि पेशन्स काय ते पालकांचे आता संपत आलेले आहेत. कारण एकीकडे ॲडमिशन्स करणं हे भाग पडत आहे किंवा बऱ्याच पालकांनी आता ॲडमिशन्सही घेतले आहेत, आर.टीचा नाद सोडून दिला आहे. परंतु ज्यांना कोणाला अपेक्षा होती की घर जवळ आहे आणि आपलं काहीतरी थोडंसं आर्थिक मदत होईल त्यामुळे जे कोणी अपेक्षेनं या सिस्टमकडे पाहत होते त्यांच्या हाती मात्र आता निराशाच लागत आहे. मग यावरती उपाय काय, यावरती माझं सर्व पालकांना हेच म्हणणं आहे की भांबावून न जाता, कन्फ्यूज किंवा संभ्रम स्थितीत न राहता तुम्हाला उद्याचा दिवस प्रतीक्षा करायची आहे. आशा करूया की उद्या सकाळीच लवकरात लवकर जो काही निर्णय लागेल आणि त्यानंतर ती जी काही यादी आहे ती सर्वसामान्यांसाठी डिक्लेअर होईल. आर.टीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.